नमस्कार. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या लाडक्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 78वा मराठवाडा मुक्ती दिन आहे. आणि आत्ताच तुम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं गीत ऐकलं. तर हे गीत कोणी रचले आहे ते तुम्हाला माहीत आहे का? कोण आहेत कवितेचे? काय अभ्यास केला का त्याचा? तर हे गीत लक्ष्मीकांत तांबोळी यांचं आहे. तर आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 या दिवशी या भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण आपला मराठवाडा, या मराठवाड्याला स्वातंत्र्य अजिबात मिळालेलं नव्हतं. आणि 17 सप्टेंबर 1948 या दिवशी आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं. मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. आणि 565 संस्थानं या भारतात होते. 3 संस्थानं विलीन होण्यास नकार देत होते: काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. तर जुनागड सामील झालं, काश्मीर आणि हैदराबाद. हैदराबादचा जो राजा होता त्याचं नाव काय होतं? व्हेरी गुड, छान. हैदराबादचा 7वा निजाम मीर उस्मान अली हा राजा होता. आणि हा धर्मांध होता. तो म्हणायचा नेहमी, मी कितीतरी वेळा भाषणात हे सांगितलंय, हिंदू हे माझे 2 डोळे. आणि या राजाने सुरुवातीचा काळ खूप छान त्याची राज्यसत्ता गेली. आणि शेवटी त्याची राक्षसी महत्वाकांक्षा, त्याच्या दरबारात राहणारा कासिम रिझवी, या कासिम रिझवीने एक संघटना स्थापन केली आणि त्याला प्रोत्साहन या हैदराबादच्या निजामाने दिले. कोणती संघटना? वाचले का? व्हेरी गुड. रजाकार नावाची संघटना स्थापन केली. आणि या मराठवाड्यातल्या जनतेवर इतके आनंदित अत्याचार केले की विचारायचं काम नाही. चळवळी करून सोडलं मराठवाड्यातल्या जनतेला. शेतकऱ्याच्या बंदी घेतणे, स्त्रियावर अत्याचार करणे, मारणे, हे सगळे प्रकार 1 वर्षाच्या काळात चालू होते. 1938 ते 48 असा 10 वर्षाचा संघर्षाचा काळ होता या हैदराबाद मुक्ती लढ्याचा, मराठवाडा मुक्ती संग्रामचा कालावधी. आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्याचं नेतृत्व केलेलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राफ, आत्र वाघमारे, बरेच आहेत, चंद्रशेखर बाजपेयी, वेगवेगळे स्वातंत्र्य सैनिक, प्रत्येक स्थानिक ठिकाणी असलेले स्वातंत्र्य सैनिक यांनी हा लढा तीव्र केला. आणि यामुळं या मराठवाड्याला, या हैदराबाद संस्थानाला स्वातंत्र्य मिळालं. तर हे जे आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे, ही जे वीराची शौर्य गाथा आहे ती इतकी अवर्णनीय आहे, त्याला तोड नाही. खऱ्या अर्थानं या लोकांनी जर आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं नसतं तर आपण वेगळ्या देशात राहिलो असतो. हैदराबाद नावाचा देशच झाला असता आणि आपण वेगळेच बनलो असतो. हे काळ्या दगडावरची वेग आहे, त्याच्यात काहीच संशय नाही. त्या काळातल्या लोकांच्या आठवणी तर वाचल्या तर अंगावर शहारे येतात. स्त्रिया सुद्धा कमी नव्हत्या, स्त्रियांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे. दगडाबाई शेळके या झाशीच्या राणीनं त्या निजामाचे कॅम्प उडवले, सशस्त्र कॅम्प. त्या ठिकाणी बंदुका घेऊन त्या याचे निजामाचे कॅम्प तिने उडवलेले. रणरागिणी म्हणलेल्या तिला. दगडाबाई शेळकेच काय, अनेक महिला, गीताबाई चांडकर, वैशंपायन, वेगवेगळ्या महिलांचे नावं त्या ठिकाणी आहेत. अशा ते वेगवेगळे खूप आहेत. तर हे जे वीर आहेत यांनी, या वीरांनी
आपल्या मराठवाड्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आपल्याला अमूल्य असं स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. वकीलला भाई श्यामलालजी यांचं सुद्धा योगदान फार मोठं आहे. त्यांच्या नावानं श्यामलाल स्मारक हे चालवलं जातं आणि या भाई श्यामलालजीवर बिदर जेलमध्ये देशप्रयोग करण्यात आला आणि त्यांनी त्यांचं तिथं बलिदान दिलेलं आहे. निष्कारण त्यांना एका याच्यामध्ये गोवण्यात आलं या लढ्यामध्ये आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि तिथं देशप्रयोग करण्यात आला. तरी हे घेईल त्याच्यानंतर गुडसूर परिसराचा सुद्धा त्या ठिकाणी सहभाग आहे. बाबाराव मुट्टे, कोटलवार, अनेक स्वातंत्र्य सैनिक, ज्या स्वातंत्र्य सैनिकाच्या जीवनावर मी नेहमी सांगतोय, माझ्या वडिलांचं पुस्तक हे त्या ठिकाणी गोविंदराव यांच्या हस्ते ते पुस्तक प्रकाशित झालं. तो सुद्धा खूप पुस्तक वाचण्यासारखं आहे आणि ते पुस्तक आता उपलब्ध नाही. ज्या प्रती तेवढ्या काढल्या तेवढ्या प्रती सगळ्या संपलेल्या आहेत आणि जर ते पुस्तक जर छापायचं म्हणलं तर PDF स्वरूपात आहे आणि ते वडील काहीतरी कसं करतील आणि बघतील कसं. तर तुम्हाला सांगायचं हे आहे की हा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही. या इतिहासाचं स्मरण हे वारंवार केलं पाहिजे. आपल्या मराठवाड्याला खूप समृद्ध परंपरा लाभलेली आहे. संतांची भूमी, वीरांची भूमी. तर हे या वीरांचं स्मरण आपण केलं पाहिजे. त्या गीतामध्ये सगळा भाग आला, नवीन सांगण्याची गरज नाही. तर पैठणचे एकनाथ, पुन्हा ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वरांचं आपले गाव, नामदेवाचं नरसिंग, या सगळ्या संतांची भूमी ही मराठवाडा आहे. तर ही जी आपली परंपरा आहे ती आपण जपली पाहिजे, वाचन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. हे महत्वाचं आहे. विद्यार्थी करता तो इतिहास आता घडून गेलेला आहे. निजाम हा काही खूप अत्याचारी राजा होता असं नाही, शेवटच्या टप्प्यात तो अत्याचारी बनलाय. पण सुरुवातीला त्यानं विकास केलेला आहे. त्याच्या काळामध्ये विमानतळ होता आणि उस्मानिया युनिव्हर्सिटी सुद्धा होती. तर शिक्षणाची सोय, शिक्षण हे प्रामुख्यानं मराठी भाषेवर, मराठी भाषेची गळचिपी त्या ठिकाणी त्याच्या काळात थोडीशी झालेली दिसते. स्वामी रामानंद तीर्थ यांनी तुळजापूरच्या जवळ हिप्परगा या ठिकाणी राष्ट्रीय विद्यालय काढलं. लातूरला मारवाडी शिक्षण संस्था, पुन्हा गोंदवटीला श्रीकृष्ण विद्यालय, अशी काही त्या काळामध्ये शिक्षण संस्था सुद्धा चालू होत्या. तर हे सगळे शिक्षणातील आव्हानं ही आपण आता समर्थपणे पेली पाहिजेत. आज मराठवाड्याचा बराचसा अनुशेष अजूनही बाकी आहे. मराठवाड्याचा विकास हा बाकी आहे. मराठवाड्यामध्ये किती मुख्यमंत्री होऊन गेले. विलासरावजी देशमुख यांनी आपल्या लातूरचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अजून बराचसा त्या ठिकाणी विकास व्हायचा राहिलाय. शिक्षणातून विकास झाला पाहिजे, शिक्षणातून पुढे गेलं पाहिजे. सगळ्यांना इंग्रजी बोलता आलं पाहिजे. महत्वाचं, पश्चिम महाराष्ट्र हा आपल्यापेक्षा जवळपास 30 वर्षांनी पुढे आहे. पश्चिम महाराष्ट्र, त्या ठिकाणी काही शाळा आहेत जिल्हा परिषदच्या, त्या शाळा जवळपास 10-12 भाषेत बोलतात. आपण 3 भाषेत सुद्धा बोलू शकत नाही. याचा विचार आपण कुठे करणार आहोत का? इंग्रजी का वाचायला येत नाही आपल्याला, ही खंत माझी आहे. तुम्ही अभ्यास केला पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. जिथं काही ज्ञान आहे त्या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे. चौकस बुद्धी ही विद्यार्थ्याच्या अंगी असली पाहिजे. हा इतिहास मराठवाड्याचा तुम्ही वारंवार स्मरावा, वाचावा आणि तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये वाढ व्हावी, हीच मनोकामना या ठिकाणी व्यक्त करून जास्त काही न बोलता तुम्ही स्वतः आता ज्ञानाची उपासक मानायला पाहिजे. आणि तुम्ही ते हैदराबादचा मुक्ती लढा, मराठवाड्याचा मुक्ती संग्राम हा गुगलवर सर्च करून त्या ठिकाणी वाचावा, त्याचा अभ्यास करावा, हीच मनोकामना व्यक्त करून मी माझे छोटेखानी भाषण संपवतो. जय मराठवाडा.